हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळे? ही बघा श्रीषा, माझं काम होतं. श्रीषाला आपल्या श्रेया दिदीनी आणि समृद्धी दिदीनी तिला सांभाळलं होतं. तरी ती रडत होती, पण तिला घेतलं होतं पुरींनी. हे बघा श्रीषाची कपडे खाली पडली होती, तर श्रेयाने जाऊन घेऊन आलेले कपडे. आता मला माझं काम सगळं आवरून झालेलं आहे, म्हणून चला थोडा व्हिडिओ शूट करा. हे बघा समृद्धी काय म्हणती. तर कसे आहेत सगळे? आज काय विशेष ब्लॉग नाही आहे, आपला रोजचा डेली रुटीन ब्लॉग आहे. बाळाला श्रीषाला मला आता काहीतरी खाऊ करते आणि तिला झोपवते. ती लय रडली आज. लय म्हणजे काय, आज माझं काम होतोपर्यंत माझं काम आवरायचं चाललेलं, तोवर श्रेयानी आणि समृद्धीने आणि श्रेयाने घेतलं होतं तिला, तर ती रडली. बरं झोपीला आली, मांडीव घेतली तिला. मी झोपती का बघती. तर ह्या दोघी अभ्यास करत बसल्या होत्या. कुठं लिहिलं दाखवा यांचा. आणि समृद्धी पण अभ्यास करत बरं नाही. कोण आहे ग? रडते का सोना? कोण रडते का? काय झालं रडायला? कशी का तोंड करते? हे बघा श्रीषा नाही, आपली श्रेया आहे. नाव लक्षात राहत नाही, दोघीची सेम नाव झालं, ते काय लक्षातच राहत नाही. श्रेया आणि समृद्धी. त्यांचा चाललाय अभ्यास. उलट सरळ तुला काय बोलायचं का? बोल. बाळाचे कपडे खाली पडलेले आणायला गेलती, पण ती पण मागाशी अभ्यास केला. जेवला का तुम्ही? धन्यवाद. एवढंच होय? अजून नाही बोलायचं? समृद्धीने बघा, समृद्धी नुसते रेषा मारलेले आहे. काय म्हणून दाखव इकडे. बघा समृद्धी कशी म्हणून दाखवते. बघा आता ही काय मांडी काय ही रू ही आऊ आहा. बघा बोलती का ना थोडं थोडं. आणि ही बघा आमची श्रेया. काय तुम्ही दाखव आई. ओठ औषध अंबारी आहा. विसरण्याचे पुढे आहा. पुढे अजून B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish,
आता काय 1 to 10 चं स्पेलिंग सांग. 10 TEN 10 1 चं ONE1 TWO2 THITT FOUR 4 FIVE 5 SIX SEVEN 8 ही E 9 10 बघितलं श्रेयाने काय काय म्हणजे असं बोलून दाखवलं. तिला अजून भरपूर काय काय येतं बरं का. तिचं नाव सगळं स्पेलिंग सांगते, सगळं सांगते, हुशार आहे तशी. आणि समृद्धीला पण शिकवते, समृद्धीचा पण अभ्यास घेते बरं का ती. समृद्धी पण तिला त्याने अभ्यास करायला लागली. तिकडे बसून तिकडे तिला मशीन लावली समृद्धीला पण. थेरेपीला काय नेलं नाही, 8-10 दिवस झालं तिला. ती पण मॅडम बोलवून येते आणि आम्ही पण काय घेऊन गेलो नाही तिला थेरेपीला. तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आपले सबस्क्रायबर कायच वाढले नाहीत. प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय काय झालं रडायचं काय झालं. तर आपले सबस्क्रायबर काय वाढत नाहीत. प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा. आपले 1000 सबस्क्रायबर कधी पूर्ण होतील काय माहीत. पण सबस्क्राइब करा. थांब ना मी बोलते ना. थँक्यू करा. मला थोडं बोलायचं की मी थोडंच बोलली, जास्त नाही. हे बघा त्रिशा बसली, मांडवी घेतली, तिला झोपेला झाली ती. सकाळनं लय रडली ती. हो का बघितलं का, चेहरा पाक सुकून गेलाय बाळाचा. ही बघा इकडे एक बसले कार्टून. 3 कार्टून आहे ती. तर चला सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करा. आणि प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या. हलू नको शाळा मागं सगळं. आणि असंच आपला आजचा ब्लॉग कसा वाटला. आजचा ब्लॉग थोडाच येत आहे, जास्त मोठा मी शूट नाही केला. कारण मला तिघींचं पण बघावं लागतंय ना. ह्यांचं खायला प्यायला परत ना सगळं घरातलं पण बघावं लागतंय, बाळाला पण घ्यावं लागतंय. हे बघा पोरींला घेऊन गेली ती खाली खेळायला. छानपैकी खेळत होत्या. शिरवळा आलतं, चांगले खेळत होत्या बघा. झाडंही पण आहेत छानपैकी इकडं. ही ग्राउंड फ्लोअर आहे, आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो. बघा झाडं किती छान आहेत. इकडं पाठीमागं बी झाडं आहेत अजून भरपूर. फुलांची पण आहे ती, नारळ, आंब्याची, शोची. बघा थांबल्या मी असतोपर्यंत. बघा तुम्हाला दाखवते. बघा आता ट्रेन किती जवळ ना, आम्हाला ट्रेन किती जवळ जाते ती. हो काय का ट्रेन गेली. इतक्या जवळ आहे ट्रेनची पटरी आमच्या इथनं. ही आमचं म्हणजे भिंत आहे ह्याची, शेवटची भिंत आहे. आणि ती पलीकडं बघा तिकडं एक मालगाडी उभी आहे, त्याच्या पलीकडनं ट्रेन चालली. इतक्या जवळ आहे पटरी ट्रेनची. अशी तिकडं सरळ तर ती शेलूला बघा आल्या पुरी इकडं खेळत खेळत. ही काय ती काय श्राव्य विचारत होती मला. बघा चाफ्याचं ही झाड आहे ती. बघा सावलीला किती मोठं झाड आहे चांगलं. श्रीषा आहे माझ्या काकूला. काय हे बघा श्रीषा काय करते बाई. ही आमची पूर्ण बिल्डिंग आहे बघा. पूर्ण एडा मारून आलो बिल्डिंगला. आणि बाहेरची बिल्डिंग आहे ती बी आमच्या सोसायटीची आहे. तिकडं आम्हाला हायवे पण जवळ आहे, इकडं ट्रेनचं पण जवळ आहे, सगळं जवळ आहे बिल्डिंगपाशी. पण असं स्टेशनला जायचं म्हणजे एडा मारून 10 मिनटं लागते ते स्टेशनला जायला, 10 ते 12 मिनटं. तर ही जी विंग आमची समोरची. चला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा.
आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.